नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यू या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आम्ही बालिंगा फिल्टर हाऊस या ठिकाणी आलो आहे। तर आपल्यासोबत आमचे गुरुवर्य गणेश कदम सर आहेत। तर या ठिकाणी इथे साप आला आहे। मला कधी दिसलं तुम्हाला? 5-5:30 वाजता। 5-5:30 वाजता तिथंच बसलेला नाही, तिकडे नाही का तिथं होता। हां, इकडे इथं बसला। तर या ठिकाणी त्यांना साप दिसला आहे। तर इथून दिसत नाही कारण अंधार आहे, लाईट पण नाही आहे इथं। तर आपण तिकडून जाऊन त्याला बघणार आहे आणि डायरेक्ट तिथेच रेस्क्यू करणार आहे। तर बघूया कोणता साप आहे, त्याला कसं रेस्क्यू करणार। हा विषारी साप आहे। याचं इंग्रजी नाव आहे इंडियन रॅट स्नेक। याचं जे शास्त्रीय नाव आहे ते टायस मुकोसा याचं शास्त्रीय नाव आहे। ओळखायला सोपा साप आहे हा। याच्या अंगावर बॉडीच्या अर्ध्या भागापासून जाळीदार नक्षी चालू होत्या। याची शेपूट आहे ती निमुळती असते। याची डोकं आणि मान डोक्यापेक्षा मान याची लहान असते। याच्या डोळ्याच्या खाली 3 रेषा असतात, काळ्या 3 रेषा असतात। त्यामुळं हा साप ओळखायला सोपा आहे। अत्यंत चपळ हा साप आहे। याची डोळ्याची जी बाहुली आहे ती गोल आहे आणि इंडियन रॅट स्नेक म्हटलं जाते कारण याचं जे मुख्य भोजन आहे ते उंदीर आहे। तर सरांनी खूप चांगली अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे। तसंच या सापाला हिंदीमध्ये घोडापचार साप म्हणलं जातं कारण का याची स्पीड जास्त असते, त्यामुळे ह्याला घोडापचार म्हणलं जातं हिंदीमध्ये। तर चला तर आपण या सापाला आता लगेच पॅक करूया आणि याला पुन्हायच्या आदिवासाने। तर दादांचे धन्यवाद, त्यांनी या सापाला वाचवले आहे। तर आता रेस्क्यू केलेला धामू सापाला आपण या ठिकाणी